तर आज माझा ऋग्वेद बसला आहे रुसून, कारण त्याला ट्रिपला जायचं होतं आणि मी त्याला ट्रिपला पाठवून दिलं नाही, त्यामुळे तो रुसून बसला आहे. आणि त्याच्या शाळेला आज सुट्टी आहे, त्यासाठी मी त्याला घेऊन गेले आज खरेदीला. त्याला एक शाळेचा शूज घ्यायचा होता, त्यासाठी इथं आम्ही चपलाच्या दुकानामध्ये आलो आणि इथं त्याच्यासाठी एक शूज सिलेक्ट केला. त्याचा शाळेचा शूज खराब झाला होता, म्हणून नवीन शूज घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि त्याने तो शूज घालून पाहिला आणि त्याला तो एकदम परफेक्ट बसला तो शूज. तो रुसला होता म्हणून त्याला मी बाहेर असे घेऊन आले होते, कारण त्याच्या मनासारखं काही झालं नव्हतं आणि म्हणून म्हटलं चला त्याला एखादा शूज घ्यावा, त्याची खरेदी करावी म्हणून इथं शूजच्या दुकानात मी इथं आले आणि त्याला शूज घेतला. त्यानंतर इथे एक फळांचा गाडा होता, त्या गाड्यावरती आम्ही दोघं गेलो, मी आणि ऋग्वेद. आणि तिथं आम्ही ऋग्वेदसाठी आणि वेदिकासाठी चिक्कू घेतलेत. ही इथं वेगवेगळी फळं होतीत आणि फळं खूप छान अशी होतीत आणि फळं ही मुलांच्यासाठी खाण्यासाठी पौष्टिकच असतात, म्हणून मी त्यांना फळेच घेतलीत, दुसरं काही खाण्यासाठी घेतलं नाही. त्यानंतर मी ऋग्वेदला थंडगार असं ताक दिलं आणि तो इथं ताक पीत बसला होता आणि मी देखील सरबत घेतला आणि दोघंजण आम्ही इथं ताक आणि सरबत पीत बसलो. त्यानंतर आम्ही इथं घरी जाण्यासाठी निघालो आणि ऊन पण खूप लागत होतं, म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी असं थंडगार प्यावं यासाठी आम्ही दोघांनीही ऋग्वेदनं ताक पिलं आणि मी सरबत पिला आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. ऋग्वेद पण कंटाळला होता, आता थोडासा फ्रेश झाला होता बाहेरून आल्यानंतर. अशा प्रकारे त्याला बाहेर फिरायला नेऊन मी त्याचा आज रुसवा घालवला आणि आम्ही दोघं घरी आलो. तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा.